माझे नाव नम्रता दत्तात्रय पौळ. तलाठी 2023 आणि STI 2023 मध्ये सिलेक्शन झालेलं आहे. माझा जन्म एका साधारण शेतकरी कुटुंबातील आहे. त्यानंतर लहानपणीच माझे आई-वडील दोघेही एक्सपायर झाले. त्यानंतर मी, माझा भाऊ आणि माझी बहीण आम्ही तिघेही आमच्या आजी-आजोबांकडे राहायला गेलो. त्यांनीच आमचा पूर्ण सांभाळ केला. तेथेच अंदोरा येथील जिल्हा परिषद शाळा येथे माझं 1ली ते 7वी पर्यंत शिक्षण झालं. त्यानंतर 8वी ते 10वी पर्यंतचं शिक्षण माझं सावित्रीबाई फुले विद्यालय कळंब येथे झालं. त्यानंतर 11वी-12वी साठी सायन्समधून शिवाजी कॉलेज बार्शी येथे माझं शिक्षण झालं. 12वी नंतर शिक्षणासाठी काय ऑप्शन असावा म्हणजे हा माझ्याकडे प्रश्न होता. परंतु 12वी नंतरच्या शिक्षणासाठी खूप खर्च लागतो. सध्या तर असा ट्रेंड आहे की डॉक्टर आणि इंजिनिअर शिवाय दुसरं कोणाला काही दिसतच नाही आणि ते शिक्षण माझ्यासाठी परवडण्यासारखं नव्हतं. कारण ती घरची परिस्थिती बेताची होती आणि आजी-आजोबा फक्त शेती करूनच सगळं घर सांभाळत होते. त्यामुळं मी कोठेही मोठ्या कॉलेजला ऍडमिशन न घेता आपल्या गावाकडेच राहून काहीतरी जॉब मिळवण्याचा ठरवलं आणि मी BSc साठी शिवाजी कॉलेज कळंब येथे ऍडमिशन घेतलं. त्या दरम्यान मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्याचं ठरवलं, ज्यासाठी आपल्याला कुठेही पैसे भरायची गरज नाही, जेथे नोकरी लागण्यासाठी वशिला लागत नाही. तेथे फक्त आपला अभ्यास पाहिला जातो आणि आपला प्रामाणिकपणा पाहिला जातो. त्यामुळे मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्याचं ठरवलं आणि त्यासाठी मी कळंबमधील समर्थ अकॅडमी जॉईन केली. सर्वजण MPSCचा अभ्यास करण्यासाठी आजकाल पुणे, मुंबई तसेच लातूर अशा ठिकाणीच जावं लागतं असं आपल्याला सांगताना दिसतं आणि मलाही असंच रिस्पॉन्स मिळाला की तू इथं राहून MPSCचा अभ्यास करू शकत नाही, तुला त्यासाठी पुण्यालाच जावं लागेल. परंतु पुण्यासारख्या ठिकाणी आपल्याला माहित आहे की किती खर्च आहे. तिथे क्लासच्या फीसच 1,00,000च्या पुढून स्टार्ट होतात. त्यानंतर आपला राहण्या-खाण्याचा खर्च हे माझ्यासाठी अफोर्डेबल नव्हतं. त्यामुळे मी समर्थ अकॅडमीमध्ये क्लास करून इथूनच आपण जॉब मिळवायचा असं ठरवलेलं होतं आणि त्यासाठी मी सुरुवात केली. 2021 मध्ये मी माझी बॅच पूर्ण केली. त्या दरम्यान सरांनी अभ्यास कसा करायचा, MPSCसाठी कोणत्या गोष्टी करायला हव्यात, तसेच कोणत्या गोष्टी टाळायला हव्यात हे देखील सांगितलं. जसं की आपण मोबाईलपासून लांब राहिलं पाहिजे. त्यासाठी सरांनी मला म्हणजे खूप मार्गदर्शन केलं की मी माझी पोस्ट मिळवण्यासाठी काय करायला हवं आणि मी माझं प्लॅनिंग करून अभ्यासाला सुरुवात केली. 2023 मध्ये मी माझी प्रिलिम्स दिली MPSCची. त्यामध्ये मी सरांनी सांगितल्यानुसार अभ्यास केला. अभ्यास करताना सरांनी सांगितलं की तू अभ्यासाला टाइम जास्त दे. मी गावाकडून अपडाऊन करूनच लायब्ररीला येत असे. इथं सरांच्या समर्थ अकॅडमीमध्येच लायब्ररीची देखील सोय आहे. तसेच सरांकडे पुस्तकं देखील आपल्याला जे लागतात ते उपलब्ध आहेत. त्यामुळे कोठेही कळंब सोडून बाहेर जाण्याची गरज पडली नाही आणि सरांनी इथे सर्व सोय उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे आपल्यासारख्या गोरगरीब विद्यार्थ्यांना आता MPSC मधून पोस्ट काढण्यासाठी पुणे, मुंबई अशा ठिकाणी पैसे खर्च करण्याची गरज नाही. आपल्या घरी आपण आपल्या आई-वडिलांसोबत, आपल्या फॅमिली सोबत राहून आपलं स्वप्न पूर्ण करू शकतो आणि तेही आपल्या परिस्थितीनुसार. त्यानुसार मी प्रिलिम्सचा अभ्यास केला आणि प्रिलिम्स पास झाले. त्यानंतर सरांच्या मार्गदर्शनाखालीच मी मेन्सचा अभ्यास सुरू केला. त्या दरम्यान तलाठीची ॲड आली आणि मी तीही एक्झाम दिली. ती एक्झाम मी म्हणजे MPSCचा अभ्यास करत असतानाच दिली. त्याच्यासाठी मी स्पेशल अभ्यास केला नाही. कारण आम्ही क्लास करत असताना सर सांगायचे की आपण जेव्हा MPSCचा अभ्यास करतो तेव्हा आपण सरळ सेवेतली कोणतीही पोस्ट सहजरित्या काढू शकतो आणि हे मी तलाठीची पोस्ट काढल्यानंतर लगेच कळालं की मी MPSCचा अभ्यास करून सरळ सेवेमधली तलाठीची पोस्ट एकही दिवस त्यासाठी स्पेशल अभ्यास न करता काढू शकते. त्या दरम्यान मी मेन्सचा अभ्यास करत होते. सरांनी खूप छान मार्गदर्शन केलं की तू टेस्ट सिरीज सोडवत जा, MCQ, PYQ पाहत जा. त्यानंतर स्कोर काय येतो, कोणते पुस्तकं वाचायचे याबद्दल सरांनी खूप मार्गदर्शन केलं आणि त्यानुसार मी माझं प्लॅनिंग केलं आणि त्यानुसार मी अभ्यास केला. माझं अभ्यासाचं रुटीन असं होतं की मी सकाळी 9च्या बसनं कळंबला यायचे आणि संध्याकाळी 7च्या बसनं घरी वापस जायचे. त्या दरम्यान मी दिवसभर समर्थ अकॅडमीमध्ये लायब्ररीमध्ये अभ्यास करायचे आणि सरांचं मार्गदर्शन तर होतंच. त्यामुळे मी इथे राहून कळंबमध्ये राहून माझ्या घरी राहून परिस्थितीनुसार मी अभ्यास केला. तर मी हे आपल्या कळंब शहरात राहून करू शकते, तर तुम्ही देखील यापेक्षा मोठी पोस्ट देखील इथं राहून काढू शकता, हा मला विश्वास आहे. त्यामुळं आता आपण आपल्या आईवडिलांचे पैसे उगाच विनाकारण खर्च करून पुणे, मुंबई सारख्या ठिकाणी अभ्यासाला जाण्याची काहीही गरज नाही. पुणे, मुंबईला गेलं तरच MPSC मधील पोस्ट भेटते असं काही नाही. आपण आपल्या घरी राहून देखील हे करू शकतो. हे मी स्वतः केलं आहे आणि तुम्ही देखील करू शकता.
तुमच्यापैकी प्रत्येक जण येथे राहून आपली पोस्ट ड्रीम पोस्ट काय असेल ते मिळवू शकतो. अभ्यासाबद्दल सांगायचं झालं तर मला वाटतं की यश हे अचानक येत नाही किंवा नशिबाने मिळत नाही, तर ते आपल्या प्रामाणिक कष्टाचं फळ असतं आणि त्यासाठी आपल्यासोबत आपल्याला पाठिंबा देणारे असे सर्वजण असतात. जसं की मला शिंदे सर, चौधरी सर, समर्थ अकॅडमीची पूर्ण टीम, तसेच माझे पालक, आजी आजोबा, मावशी या सर्वांनी सपोर्ट केला. तसेच माझ्या आयुष्यात खूप कमी मित्रमैत्रीण आहेत, पण त्यांनी देखील मला खूप सपोर्ट केला. आयुष्यात खूप व्यक्ती आपल्यासोबत असावेत असं काही नाही, परंतु जेवढ्या व्यक्ती आहेत त्यांनी आपल्यासाठी काहीतरी करणारे असावेत, आपले जिवलग असावेत. तसेच आपल्या आयुष्यामध्ये निंदक आणि स्पर्धक देखील असायला पाहिजेत, ज्यामुळं की आपण आपलं ध्येय गाठण्यासाठी काहीतरी आपल्याला मिळालं पाहिजे. काही जण असतात जे आपल्याला आपली निंदा करून आपल्याला सांगत असतात की तू इथे राहून हे करू शकत नाही, परंतु आपण ते जिद्दीनं करून दाखवण्याचे आपण ते ठेवलं पाहिजे, टार्गेट ठेवलं पाहिजे आणि त्यानुसारच मी त्यांच्यासाठी देखील हे ध्येय मिळवलं असं म्हणता येईल. फक्त माझ्यासाठीच नाही तर जे आपल्या विरोध करतात त्यांच्यासाठी देखील, त्यांना दाखवून देण्यासाठी देखील मी हे इथं राहून करण्याचं ठरवलं आणि ते मी पूर्ण केलं. तर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना आपल्याला काही गोष्टी म्हणजे माहीत असायला हव्यात, की अभ्यास करताना आपल्याला सिलेबस माहीत असला पाहिजे. त्या सिलेबसनुसार आपण आपला अभ्यास केला पाहिजे. माझी बुक लिस्ट खूप छोटी होती. असं काही विद्यार्थी असतात जे मोठी मोठी पुस्तकं वाचतात, परंतु त्यांची 5-5, 10-10 वर्ष प्रिलिम्सच निघत नाही आणि ते पुण्याला तिथं एवढा खर्च करतात की नंतर त्यांच्यासाठी, त्यांच्या खर्चासाठी आई-वडिलांना त्यांची 2-2, 3-3 एकर जमीन विकावी लागते आणि तोपर्यंत नंतर हे एमपीसीच्या नावाने सुसाईड नोट लिहितात की आम्हाला आमची 3 एकर जमीन विकली आम्ही एमपीसी साठी आणि तुम्ही ते भरून द्या. तुमचा 3 एकर जमीन विकण्याची वेळ येते तोपर्यंत तुम्ही काय झोपला होतात का? एवढी म्हणजे आपल्या घरची परिस्थिती वाईट असताना आपण आपल्या परिस्थितीत राहून अभ्यास न करता पुण्यासारख्या ठिकाणी राहून आपल्या आई-वडिलांचा एवढा खर्च करतो आणि नंतर एमपीसीच्या नावाने सुसाईड नोट लिहितो. ही काही अभिमानास्पद गोष्ट नाहीये. तिथं आपणच कमी पडलो, आपण अभ्यास केला नाही. इथे एमपीसीची काहीही चूक नाही. त्यांनी असं सांगितलं नव्हतं की तुम्ही पुण्यालाच येऊन अभ्यास करा आणि एवढे पैसे खर्च करा. त्यामुळे हे आपण आपल्यानुसार ठरवलं पाहिजे. आपल्यापैकी कोणी मित्र पुण्याला गेला, मुंबईला गेला म्हणून मलाही तिथंच जायचंय, मी तिथंच अभ्यास करू शकतो, इथं राहून अभ्यास होत नाही असं म्हणायचं नाही. किंवा काही जणांचं असतं की माझी परिस्थिती खूपच वाईट आहे, मला म्हणजे पुस्तकाला पैसे नसतात, आमच्या घरी असं खूप काम असतं. प्रत्येकाला त्याच्यानुसार आयुष्यामध्ये काही ना काही दुःख असतं, परंतु आपण त्यामधून बाहेर निघून आपल्या अभ्यासासाठी, टार्गेटसाठी काही ना काही करायला हवं. आपण जेवढे एफर्ट जास्त घेतो तेवढं आपल्याला यश लवकर मिळतं. काही जणांचा असा माणूस असतो की एमपीएससी करायचं म्हणजे 10 वर्ष तर लागतातच किंवा म्हातारा होण्याची वेळ येते, केस पांढरे होतात. तर तसं काही नाही. जेवढा आपण एफर्ट जास्त घेऊ तेवढा कमी वेळात आपल्याला यश मिळतं आणि त्यासाठी मी 4 वर्ष समर्थ अकॅडमी मध्ये घालवले आणि तेवढ्या वेळात मला म्हणजे यश मिळवलं. असं नाही की मी म्हणजे फक्त अभ्यासच केला, तर सरांनी खूप मार्गदर्शन केलं. त्यामुळे म्हणजे मी लवकर यश मिळवू शकले. असं आता मला बरेच जण भेटतात आणि ते सांगतात की तुला गाईडन्स खूप छान भेटला. याचं एकच कारण की मला जे शिंदे सरांनी गाईड केलं ते मी फॉलो केलं आणि त्यांच्याच गाईडन्सनुसार मी अभ्यास केला. काही काही जणांचं असतं की या सरांचं थोडं ऐकायचं, त्यांचं नाही, हे नाही, खरं सांगत नाहीत म्हणून दुसऱ्या सरांकडून गाईडन्स घ्यायचा, असं करतात आणि 4-5 शिक्षकांच्या म्हणण्यानुसार त्यांना जे वाटतं ते करतात. तसं न करता आपण आपल्या एकाच गाईडन्स नुसार आपण जर केलं तर ते होऊ शकतं आणि त्यासाठी मेन म्हणजे आपल्याला अभ्यास करायचा आहे. कोणताही शिक्षक, कोणताही अभ्यास म्हणजे करून देऊ शकत नाही. ते एफर्ट तर आपल्यालाच घ्यावा लागणार आहे. त्यामुळे स्वतः अभ्यास करण्याची हिंमत ठेवा आणि त्यासाठी काहीही करण्याची हिंमत ठेवा. फक्त म्हणजे अभ्यासच असं आहे असं करायला नाही. काही जणांचं असतं की मला काम करावं लागतं त्यामुळे मी अभ्यास करू शकत नाही. तर आपण आपल्या वेळेनुसार अभ्यास करू शकतो. असं काही नाही की म्हणजे दिवसभरच काही काही जणांचं सांगणं असतं आम्ही 18-18 तास अभ्यास केला. मी तर सांगेल मी एवढा अभ्यास कधीच केला नाही, आजपर्यंत तर केला नाही आणि एसटीआय साठीही मी एवढा अभ्यास केला नाही. तर मला वाटतं की अभ्यास करताना सिलेक्टिव्ह अभ्यास करा. आपल्या परीक्षेची जी डिमांड आहे त्यानुसार अभ्यास करावा. आपण परीक्षेला जे टॉपिक विचारतात त्यानुसारच अभ्यास करावा. काही जणांचं असं असतं की पुस्तक चालू केलं आणि ते शेवटपर्यंत वाचलं, परंतु त्यातून काय आउटपुट आपल्याला मिळेल याचा आपण विचार देखील करत नाही. तसं न करता आपली परीक्षा एमसीक्यूची आहे, त्यासाठी आपण अगोदरचे PYQ पाहायला हवेत. त्यानंतर आपल्याला प्रश्न कसे विचारतात हे आपल्याला कळेल आणि त्यानुसार आपण आपली स्ट्रॅटेजी ठरवली पाहिजे.
असं नाही की मित्राकडे हे पुस्तक आहे, मैत्रिणीकडे हे पुस्तक आहे, मग मला तेच पुस्तक वाचायला हवं, याच पुस्तकातून प्रश्न पडतात. असं करून विद्यार्थी खूप पुस्तकं वाचतात. आपल्याला परीक्षेमध्ये नॉलेज बघितलं जात नाही आपल्याकडे किती आहे ते. तर परीक्षेच्या डिमांडनुसार आपण अभ्यास केला पाहिजे. फक्त पुस्तकं वाचून होत नाही, तर त्यासाठी आपण परीक्षेच्या दृष्टीनं जे आपल्याला म्हणजे आवश्यक आहे तेवढंच घेतलं पाहिजे त्या पुस्तकातून आणि त्या दृष्टीने अभ्यास केला पाहिजे. अशा प्रकारे मी 2020 मध्ये समर्थ अकॅडमीमध्ये जॉईन झाले आणि 2024 मध्ये मला तलाठी भरती आणि STI 2023 मध्ये यश मिळालं. त्यानंतरही माझा पुढच्या पोस्टसाठी अभ्यास करण्याचा मानस आहे आणि मी अजून देखील इथं समर्थ अकॅडमीच्या लायब्ररीमध्ये अभ्यास करते. या लायब्ररीमध्ये आपल्याला पुण्याच्या लायब्ररीमध्ये ज्या सोयी-सुविधा असतात त्या सर्व इथे उपलब्ध आहेत आणि त्याही माफक दरात उपलब्ध आहेत. त्यामुळं आपली परिस्थिती आपल्या अभ्यासाच्या आड येत नाही. आणि तसंच सर म्हणजे आपल्याला खूप मार्गदर्शन करतात. त्यामुळं अभ्यासामध्ये काहीही अडचण येणार नाही. ही शाश्वती मी तुम्हाला माझ्याकडून देते आणि तुम्ही देखील इथं राहून तुमचं यश नक्कीच मिळवू शकता. आणि सरांनी आतापर्यंत मला जो गाईडन्स दिला असाच सरांनी गाईडन्स आणि त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी ठेवावा आणि याच्या पुढील देखील पोस्ट मी अशाच प्रकारे मिळवू शकते. अशी तुम्हाला ग्वाही देते आणि माझे भाषण संपवते.